स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण रवा केक पाहणार आहोत, पण गुलाबजामुन फ्लेवरचा पाहणार आहोत। खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होणार आहे। वेगळं काही विकत आणण्याची गरज नाही आहे। आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि एका वाटीच्या प्रमाणानं दाखवत आहे मी। 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी साखर घ्यायची, अर्धी वाटी तेल घ्यायचं, अर्धी वाटी दही घ्यायचं, हे 2 चमचे मिल्क पावडर आहे। मिल्क पावडर खूप महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये, आणि अर्धी वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। हे सर्व गोष्टी फ्रीजमधल्या नाही, रूम टेम्परेचरवरच्या पाहिजेत, म्हणजे बाहेर ठेवलेल्या। हे विलायची आहे। आपल्याकडं इसेन्स वगैरे असले तर ते घालू शकता, परंतु घरच्या साहित्यामध्ये दाखवायचं आहे त्यामुळे मी विलायची सर्वांच्या घरी अवेलेबल असते ते टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं ते सर्व, आणि बॅटर बाजूला ठेवायचं। थोडं 5-10 मिनिट छान भिजतो मग रवा। आपल्याला हा डाळ भात करायला जे कुकरचं भांडं येतं त्यालाच तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये असं गव्हाचं पीठ असं व्यवस्थित हे करून आपल्याला केक बेक करण्यासाठी टीन तयार करायचं आहे। ज्यांच्याकडं आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये चौकोनी वगैरे त्यांनी ते वापरा, पण अगदी घरच्या साहित्यामध्ये दाखवण्यासाठी मी असं दाखवलं आहे। असं आपल्याला गव्हाचं पीठ मी भरभरून घेत आहे। तुमच्याकडं बटर पेपर वगैरे असलं तर ते वापरा तुम्ही। एक्स्ट्राचं पीठ असं काढून टाकायचं आहे आपल्याला। आता पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायचं आहे। दोन्ही खूप आवश्यक आहे, आणि त्याला फर्मेंट म्हणजे ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावर 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे। त्याची एक्सपायरी चेक करायची। एक्सपायरी जर झालेल्या वस्तू असल्या तर आपलं केक छान फुगत नाही। माझं जरा केकचं भांडं असं मोठं झालं होतं, थोडं लहान घेतलं तरी चालतंय। असं मी पातेल्यातच बनवत आहे। खाली कुकरची जाळी ठेवून त्याला गरम करून घेतलं 5 मिनिट पातेलं, त्याच्यामध्ये ठेवलं आहे। 35 मिनिट लागलं मला, पाहू शकता आपला चाकू क्लीन निघाला आहे। आता आपण अर्धाच साखर घातली होती वाटी, आता अर्धा वाटी साखर आपण त्याचं गुलाबजामुनच्या पाकसारखं बनवणार आहोत, सिरप बनवणार आहोत आणि त्या केकवर ओतणार आहोत। खूप अतिशय खायला चांगला झाला होता। सेम गुलाबजामुनसारखीच चव लागत होती। तुम्ही नक्की ट्राय करा। असं सांगण्याहून समजणार नाही, प्रत्यक्ष बनवाल तेव्हा समजेल खरंच कसा बनला होता ते। पाक आपल्याला 1 तारी 2 तारी नाही बनवायचा, फक्त साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे आणि 2-3 मिनिट ठेवायचं आहे। पाहू शकता केक आपोआप निघाला आहे। त्याला काय असं तरी गरम असतानाच काढला, कारण माझ्या मुलांना दम पडत नव्हता। लगेच तो आम्ही थंड होईपर्यंत वाट नाही पाहिली। केक पण थोडा गरम राहू द्यायचा आणि पाक पण थोडा कोमटच असताना आपल्याला ह्याच्यावर टाकायचा आहे। आणि हा केक खाताना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 2-3 पीस मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या। सेम गुलाबजामुनसारखीच चव होती, असं वाटत होतं की गुलाबजामुनच खात आहोत आपण। तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या रक्षाबंधनला। बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा घरी आपण बनवलेलं काय काय घातलं आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला नक्की समजून येतं। पाहू शकता तुम्ही किती छान बनला आहे। गरम होता, हाताला पळत होता मी कट करताना। पाहू शकता किती छान बनला आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।